नमस्कार. मितालीज किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण सत्यनारायण पूजेच्या प्रसादाचा शिरा कसा करायचा ते बघणार आहोत. हा प्रसादाचा शिरा आपण पारंपरिक पद्धतीने करतो. या पद्धतीत रवा, साखर, तूप, दूध यांचं प्रमाण ठरलेलं असतं. चला बघूया. प्रसाद करण्यासाठी साहित्य बघूया. 1/4 वाटी रवा, 1/4 वाटी साखर, 1/4 वाटी दूध, 1/4 वाटी पाणी, आणि 1/4 वाटीच तूप घ्यायचंय. तूप पातळ करून घेतलेलं आहे. प्रसादाचा शिरा करतो तेव्हा हे सगळं साहित्य 1/4 या प्रमाणात घ्यायचं असतं. आणि ही केळी लहान आहेत म्हणून 2 घेतलेली आहे. मोठं केळं असलं तर तेही 1/4 केळं घ्यायचं. या केळ्याचे काप करून घेऊया. हे सगळं साहित्य मी या वाटीनं मोजून घेतलेलं आहे. रवा मीडियम साईजचा आहे. यापेक्षा थोडासा जाडसर रवा घेतला तरी चालेल, पण अगदी बारीक रवा घ्यायचा नाही. हे दूध आणि पाणी एकत्र केलेलं आहे. हे गरम करून घ्यायचंय. कढईत आधी थोडंसं तूप घालूया. हे थोडे बदाम आणि काजू घेतलेले आहेत. हे तुपावर थोडे परतून घ्यायचे. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडे बेदाणे घातले तरी चालेल. बेदाणे सुद्धा असेच थोडे परतून घ्यायचे. यामध्ये ड्रायफ्रुट्स ऑप्शनल आहेत, नाही घातले तरी चालेल. ड्रायफ्रुट्स परतून झालेले आहेत, काढून घेऊया. यामध्येच उरलेलं सगळं तूप घालूया. तूप गरम झालं की त्यामध्ये रवा घालायचा. रवा 1-2 मिनिटं भाजून घ्यायचा. त्यानंतर यामध्येच केळ्याचे काप घालायचे. केळ्याचे काप पण याबरोबरच भाजून घ्यायचे, म्हणजे त्याचा छान सुवास येतो. रवा भाजताना गॅस लो फ्लेमच ठेवायचा आहे. 8 ते 10 मिनिटात हा रवा भाजून होतो. चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल. रवा छान खरपूस भाजला गेलेला आहे. आता यातच ड्रायफ्रुट्स घालूया. दूध आणि पाणी गरम करून घेतलेलं आहे, ते घालूया. दूध गरम आहे त्यामुळे रव्यामध्ये घालताना एकदम घालायचं नाही. थोडं थोडं घालायचं, नाहीतर अंगावर उडू शकतं. हे बघा, लगेच सगळं दूध रव्यामध्ये शोषलं गेलंय. यावर 1-2 मिनिटं झाकण ठेवून एक छानशी वाफ आणूया. रवा छान शिजलेला आहे. आता यात साखर घालूया. साखर घातल्यानंतर व्यवस्थित ढवळून घ्यायचं. आणि परत एक वाफ येऊ द्यायची. यामध्ये आता पाव चमचा वेलची पावडर घालूया. खमंग भाजलेला रवा आणि त्यात तूप, केळी, दूध, वेलची यांचा एकत्रित छान सुवास येतोय. साखर घातल्यानंतर नुसतं असं ढवळून ठेवलं तरी चालतं. साखर आपोआप विरघळते. आपला सत्यनारायण प्रसादाचा शिरा तयार आहे. प्रसाद तयार झाला की यावर तुळशीचं पान ठेवायचं. चला आता देवाला नैवेद्य दाखवूया. पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपींसह. तोपर्यंत नमस्कार.